हॅलो अँड वेलकम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व करणार आहे. लास्ट टाइमला मी तुम्हाला एक क्वेश्चन किंवा एक डेरिव्हेशन सांगितलं होतं, ज्यामध्ये काय म्हटलं आहे की जर एखादी बॉल फ्री फॉलिंगमध्ये असेल, फ्री फॉल करत असेल, तर कुठल्याही पॉईंटवर त्याची काय करायची तुम्हाला वेलॉसिटी. म्हणजे बेसिकली जे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं त्यात काय बघितलं होतं की हा जो बॉल वरून खाली पडत आहे, दिसते, हा जो वरून बॉल खाली पडत आहे, इथे आपण काय ॲझ्युम केलं आहे की याची वेलॉसिटी किती आहे, व्ही आहे. पण आता आपल्याला ही वेलॉसिटी काढायची आहे. हे एक्स किती माहिती आहे का नाही. हा एक्स इथे पण राहू शकते, इथे पण राहू शकते, इथे पण राहू शकते, इथे म्हणजे कुठल्याही पॉईंटवर राहू शकते. तर बेसिकली आपल्याला काय काढायचं आहे, वेलॉसिटी ॲट पॉईंट बी. आता काढायचं कसं, त्यासाठी आपण एक सिम्पलसा कन्सेप्ट यूज करू, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, जो आपण कंटिन्युअसली शिकतो. म्हणजे समजा इथे पॉईंट तुमचा इथे तुमचा समजा बॉल आहे, हा बॉल आहे तुमचा ए पॉईंटवर, इथून तो खाली आला इथे बी पॉईंटवर, आणि इथून मग शेवटी पुढे जर खाली सी पॉईंटवर, जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. टोटल हाईट किती होती आपली, चला ॲझ्युम करू टोटल हाईट होती आपली एच. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं होतं याने, एक्स केलं होतं, आणि किती बाकी राहिलं ट्रॅव्हल करायचं बाकी होतं आपलं एच मायनस एक्स. ठीक आहे, हे डिस्टन्स किती होतं, एच मायनस एक्स बाकी राहिलं होतं. आता आपण शिकलो तो एनर्जी कन्झर्वेशन. त्याच्यामध्ये काय होतं की जेवढी पोटेन्शियल एनर्जी होती ती कशामध्ये कन्वर्ट झाली, कायनेटिकमध्ये. आता एकदम एंड पॉईंटला तर झाली नसेल, मधात पण हळूहळू काय झाली, पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट झाली कशामध्ये, कायनेटिक एनर्जीमध्ये. ती इथे जी पोटेन्शियल एनर्जी होती त्यातला काही पोर्शन काय आला इथे कायनेटिक एनर्जीमध्ये आला, आणि काही कशामध्ये आला, पोटेन्शियल एनर्जीमध्ये. तर आपण काय यूज करू, एनर्जी कन्झर्वेशन. एनर्जी कन्झर्वेशनमध्ये काय असणार आहे बघा. सो टोटल एनर्जी is equals to total energy at point A is equals to total energy at point B. सेम असेल, ते किती आहे, एम जी आणि कॅपिटल एचच्या बरोबर. आता एनर्जी ॲट पॉईंट बी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे काय होतं, हाफ एम व्ही बी स्क्वेअर, लास्ट लेक्चरमध्ये बघितला, प्लस कायनेटिक एनर्जी होती. ठीक आहे, आणि इथं पोटेन्शियल एनर्जी किती राहणार आता, एम जी, आणि याची हाईट किती आहे ग्राउंडपासून, एच मायनस एक्स बरोबर. सो दिस इज इक्वल्स टू किती, टोटल एनर्जीच्या बरोबर किती, एम जी आणि एचच्या बरोबर. सो आता सॉल्व करूया आपण. सो हाफ एम व्ही बीचा स्क्वेअर प्लस याला डिस्ट्रीब्यूट करा, हा झाला कॅपिटल एचवर आणि हा झाला स्मॉल एक्सवर. आपल्याला मिळालं एम जी कॅपिटल एच मायनस एम जी एक्स, आणि टोटल इक्वल टू किती झालं, एम जी कॅपिटल एच. आता बघा दोन्ही साईडला एम जी कॅपिटल एक्स आहे, सगळ्याला तिकडे ट्रान्सफर करा. हे जर इकडे गेलं तर मायनस, हे मायनस इकडे गेलं तर प्लस, मायनसचं प्लस झालं, प्लसचं मायनस झालं. तर आपलं इक्वेशन बनलं आहे हाफ एम व्ही बी स्क्वेअर इक्वल्स टू, हा कॅपिटल एम जी पहिलेचा, हा प्लसवाला तिकडे जाऊन मायनस झाला, आणि या मायनसचा काय झाला, प्लस. ठीक आहे, सो बेसिकली सेम व्हॅल्यू जेव्हा सबट्रॅक्ट करतो तर 0 होतं. तर आपल्याला फायनल इक्वेशनमध्ये काय काय भेटलं आहे, एकदा लिहून घ्या. सो फायनल इक्वेशनमध्ये आपल्याला भेटलं आहे हाफ एम व्ही बी स्क्वेअर इक्वल्स टू एम जी एक्स. दोन्ही साईडला आपल्याकडे एम आहे, तर आपण एम कॅन्सल करू शकतो, आणि हा 2 डिवाइड्स इकडे आला की मल्टिप्लायमध्ये, तर आपल्याला मिळालं व्ही बी स्क्वेअर इक्वल्स टू 2 टाइम्स जी एक्स, 2 टाइम्स जी एक्स. ठीक आहे, आणि देअरफॉर वेलॉसिटी ॲट पॉईंट बी इज इक्वल्स टू √2 जी एक्स. ठीक आहे, हा एक्स काय, ज्या हाईटपासून खाली पडला तो. ठीक आहे, जर इफ इट फॉल्स फ्रॉम एच, तर इक्वेशन काय बनणार, वेलॉसिटी इज इक्वल्स टू √2 जी आणि कॅपिटल एच. याचा फायदा काय बघा, एकदम सिम्पलचा फायदा आहे. या इक्वेशनमध्ये एक गोष्ट नाही आहे, कुठली गोष्ट नाही आहे, दिस इक्वेशन डू नॉट कंटेन मास ऑफ अ बॉल. ऑब्जेक्ट जर मास नसेल याचा अर्थ काय की फ्री फॉलमध्ये, दॅट इज ड्युरिंग फ्री फॉल mass do not affect velocity.
ऑफ फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट. जी सिम्पली तुम्ही काय करू शकता, जर समजा तुम्ही सेम हाईटवरून इथून जर तुम्ही समजा सेम हाईटवरून एक इथे बुक्स फेकले खाली आणि सेम हाईटने समजा पेपर बॉल फेकला, तरी दोघांची वेलोसिटी किती राहणार आहे, सेम टाईमला सेम राहणार. वेलोसिटी ऑफ बुक्स आणि वेलोसिटी ऑफ पेपर काय राहणार आहे, सेम, कारण की हे मासवर डिपेंड करत नाही. ठीक आहे. तर जसं या इक्वेशनमध्ये दिसलं आपल्याला की वेलोसिटी डज नॉट डिपेंड ऑन मास, मासचा काही फरक पडत नाही. म्हणजे मी जर त्याला मराठीत लिहायचं म्हटलं तर एखादी गोष्ट हलकी असू द्या किंवा भारी असू द्या, हलकी किंवा भारी, पण जर सारख्या हाईटवरून, हाईट म्हणजे काय होती, उंची, जर सारख्या उंचीवरून पाडली कुठे खाली, कशाच्या इन्फ्लुएन्समध्ये, ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समध्ये, तर त्यांची म्हणजे दोघांची पण, तर त्यांची म्हणजे दोघांची वेलोसिटी किंवा गती काय राहणार आहे, सारखी असणार आहे, ठीक आहे. म्हणजे एक लोखंड फेकावरून 10 किलोचं किंवा 10 ग्रॅमचं सोन्याचं फेका काहीतरी, दोन्ही काय पडणार, सारख्या स्पीडनं खाली पडणार. परत सांगतो, सारख्या स्पीडनं, सारख्या एनर्जीनं नाही, कारण एनर्जीमध्ये काय असते, मास असते. इथे आपण मास चेक करत नाही आहे, इथे फक्त काय काढले आपण, वेलोसिटी काढली. इथे काय काढली आपण, वेलोसिटी काढली. जर एक्झाम्पल पाहायचं असेल तर फॉर एक्झाम्पल जर समजता ही गोष्ट आहे, इथे ह्या मुलानं काय केलं, सेम हाईटवरून, ही याची हाईट आहे फेकायची, एका हाईटवरून काय फेकलं त्याने, बॉल खाली फेकला, ठीक आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी काय फेकलं त्याने, फेदर म्हणजे काय होते, पंखा खाली फेकला. तर हा जे पंखा आहे, आता आपल्याला एक्सपिरियन्सनं माहीत आहे काय होते, बॉल पटकन खाली पडला धपकन, पण हा फेदर काय करते, आधी इकडे जाईल, मग काही इकडे येणार थोड्या वेळानं, मग थोड्या वेळानं इकडे जाईल, असा पळत एकदम हलक्याने कुठे पडते, खाली जमिनीवर. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर आताच म्हटलं होतं की वजनाचा फरक पडत नाही. आपल्याला माहीत आहे की बॉलचा जो मास आहे तो काय फेदरपेक्षा मोठा आहे, पण त्याला आपण जर फ्री फॉलमध्ये फेकलं तर सोबत पडायला पाहिजे, बरोबर आहे. पण नियम काय आहे की फक्त त्याच्यामध्ये दोनच गोष्टी असायला पाहिजे, कुठल्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि फ्री फॉल, दुसरं काही नाही. फेदरसोबत काय होते की जेव्हा फेदर खाली पडत असते त्याला खालून काय लागते, एअर लागते. एअर काय करते, रेजिस्टन्स तयार करते. एअर काय करते, रेजिस्टन्स तयार करते. रेजिस्टन्स म्हणजे काय होते, त्याला थांबवते पडण्यापासून. काय करते, थांबवते पडण्यापासून. तर बॉलला थांबवत नाही एअर, जास्त कशाला थांबते, फेदरला थांबवते. जर फेदरला थांबवत असेल तर हेच लॉजिक आपण, एअरला किती एनर्जी लागेल, फेदर तर हलका आहे, कारण फेदरचा मास किती आहे, कमी आहे, म्हणून फेदरला लागणारी एनर्जी पण काय लागणार आहे, कमी एनर्जी लागणार थांबवायसाठी. बॉलचं मास जास्त, तर बॉलला लागणारी एनर्जी किती आहे, जास्त लागणार आहे. तर जास्त इझिली कशाला थांबू शकतो आपण, फेदरला थांबू शकतो. एक फेदरला थांबवणं जास्त सोपं आहे. तुम्ही फुंक मारली तरी पण फेदर वर जाते ना, इथे तेच लॉजिक आहे की थोडी जरी हवा आली तरी फेदर सरळ खाली पडत नाही. जर हे सरळ खाली पडलं असतं तर याची स्पीड आणि या फेदरची स्पीड या ठिकाणी कशी असती, सारखी असती, या ठिकाणी पण कशी असती, सारखी असती. पण ते सरळ पडत नाही, कारण की त्याच्यामध्ये काय लागते, एक एअर रेजिस्टन्स असतो, तो काय करतो, त्याला फेदरला खाली पडू देत नाही, त्याला मध्येच थांबवतो. आणखी एक उदाहरण तुम्ही म्हणू शकता, जसं 2 दगड फेकले, तर ही हाईट आहे, या हाईटवरून हा दगड खाली फेकला आणि हा पण दगड खाली फेकला. समजा हा दगड आहे माझा ए आणि हा दगड आहे माझा बी. त्याची वेलोसिटी किती राहणार आहे, वेलोसिटी ऑफ ए इथे किती राहणार, वेलोसिटी ऑफ बी. कुठून फेकला आहे ते, एच हाईटवरून. सो आपल्या फॉर्म्युल्यानुसार जो आपण फॉर्म्युला बघितला कुठला, v इज इक्वल्स टू √2gh, √2gh. तर त्यानुसार या वेलोसिटी ऑफ एची व्हॅल्यू किती होणार, √2g आणि कॅपिटल एच. सिमिलरली वेलोसिटी ऑफ बीची व्हॅल्यू किती होणार आहे,
2gh. आता इथे पण बघा, इथे पण काही फरक पडला नाही, तीच व्हॅल्यू आहे, इथे पण तीच व्हॅल्यू आहे. म्हणजे वेलॉसिटी ऑफ ए इज इक्वल्स टू काय झालं, वेलॉसिटी ऑफ बी. पण इथे जर तुम्ही लक्ष दिलं तर ए काय मोठा आहे ना, ए मोठा आहे म्हणजे मास ऑफ ए काय झालं ग्रेटर दॅन मास ऑफ बी. मग जरी याचं वजन भारी आहे, हा आपला भारी आहे आणि हा आपला काय हलका आहे, तरी पण काय झालं दोघांची वेलॉसिटी कशी होती सारखी. कारण की फ्री फॉलिंग ऑब्जेक्टसाठी वेलॉसिटी डू नॉट डिपेंड, म्हणजे याच्यावर फरक पडत नाही, डू नॉट डिपेंड ऑन मास कशाचा ऑफ ॲन ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टच्या मासमुळे फ्री फॉलिंग वेलॉसिटीचा काहीही फरक पडत नाही. तर हा झाला आपला फ्री फॉलचा कन्सेप्ट. एक खूप फेमस एक्झाम्पल आहे, जसं फॉर एक्झाम्पल आधी न्यूटनच्या इक्वेशन यूज करायच्या आधी किंवा न्यूटनच्या ग्रॅव्हिटीच्या वेळेस आधी पण काय विचार करायचे लोक की जर एखादी दगड भारी आहे, हा मोठा दगड आहे ना छोटा दगड आहे, त्याला जर सोबत खाली पाडलं तर मोठा दगड काय पडणार आधी खाली पडणार, मोठा दगड आधी खाली पडणार. पण गॅलिलिओने काय सांगितलं असं होणार नाही. जर तुम्ही दोन्ही दगड सोबत टाकले तर दोन्हीही सोबत खाली पडणार. हे कोण प्रूव्ह केलं, न्यूटनने. न्यूटनच्या इक्वेशननं प्रूव्ह केलं ना, आपण न्यूटनचे इक्वेशन सॉल्व्ह केलं ना. हे गॅलिलिओने सांगितलं होतं असं की ऑब्जेक्ट कुठलाही असू द्या त्याच्यावर बिना साईज शेप आणि वजनाच्या व्यतिरिक्त सारखा फोर्स लागणार. तो कशाचा, ग्रॅव्हिटेशनचा सारखा फोर्स लागणार. जर सारखा फोर्स लागत असेल ते पडणार पण इथे सारखंच. ठीक आहे. ॲक्सेलरेशन कशामुळे लागते, ग्रॅव्हिटेशनमुळे. ही होती आपली ओल्ड आयडिया. कशाची, गॅलिलिओच्या आधीची ओल्ड आयडिया. काय होती ओल्ड आयडिया, जर तुम्हाला माहीत नसेल तर हे एक फेमस टॉवर आहे. कशाचं माहिती आहे का, त्याला म्हणतो आपण, कुठे आहे ते तरी माहीत आहे, कसं पाहिलं असेल कुठेतरी पिक्चरमध्ये म्हणजे एखाद्या मूवीजमध्ये. ठीक आहे, पिक्चरमध्ये पाहिलं का, नाही पाहिलं ना, याचं नाव आहे. ॲक्च्युली तुम्ही हे एक्सपेरिमेंट करायसाठी पण एक टॉवर आहे ॲक्च्युली, त्याला म्हणतो आपण पिसाच लिनिंग टॉवर. लिनिंग म्हणजे काय, झुकलेलं असं, लिनिंग टॉवर. हे आपल्या इंडियात तर नाही आहे, टॉवर इंडियामध्ये नाही आहे. हे कशामध्ये आहे, इटलीमध्ये आहे. त्याने एक्सपेरिमेंट केलं होतं की वरून जर तुम्ही एक हलका दगड, एक भारी दगड फेकला तर सारखे पोचते खाली, किंवा एक हलका दगड म्हणजे रॉक आणि एक पेपर बॉल माहीत आहे ना, कागदाचा गोळा, पेपर बॉल जर फेकला तर दोघे कसे ना सारखे पोचणार आहे का. एक्सपेरिमेंटने प्रूव्ह झालं होतं की दोघे काय सारखे खाली पडतात. कारण की या सारख्या ट्रॅव्हलसाठी फक्त काय कामाची गोष्ट असते आपल्यासाठी, वेलॉसिटी असते. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, कारण की बघा ना सारखा टाईम का बरं लागतो, यांना काय लागतो, खाली यायला सेम टाईम लागतो. काय लागतो, सेम टाईम. आता सेम टाईम करायसाठी आपण ॲज्युम करू की दोघाला टाईम सारखा लागला, कारण की मोजला आपण. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, एस इज इक्वल्स टू काय होता, UT प्लस हाफ AT². दोघे सुरुवातीला 0 पासून सुरुवात झाली होती तर 0 झाला. मग डिस्टन्स कशाबरोबर झालं, हाफ A आणि T². बघा डिस्टन्स ट्रॅव्हल किती झाला होता, S इज इक्वल्स टू, डिस्टन्स सारखा आहे. या केसमध्ये डिस्टन्स किती आहे, हे टॉवरच्या बरोबर आहे ना, सो डिस्टन्स सेम आहे. मग टाईम पण काय सेम आहे. त्याचा अर्थ काय, ॲक्सेलरेशन पण काय होणार, सेम होणार. लॉजिक समजत नसेल हे थोडंसं 10th 11th 12th कामात पडणार आहे. की साधी गोष्ट आहे की जर डिस्टन्स सारखा आहे, टाईम सेम लागते म्हणजे ॲक्सेलरेशन पण सेम आहे. ते किती होतं, किती होतं ते, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशन. जर तुम्हाला वेलॉसिटी काढायची असेल तर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता, V इज इक्वल्स टू U प्लस AT. या केसमध्ये बघा U तर 0 आहे इनिशियली. मग जर पहिल्या ऑब्जेक्टसाठी A साठी इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, A म्हणजे G आहे, लागणारा टाईम T असेल. B साठी पण काय होता, G होता, लागणारा टाईम T असेल. तर दोन्ही वेलॉसिटी काय झाल्या, सेम झाल्या. इथे कुठे मासचं आलं का इक्वेशन, कुठेच नाही आलं. तुम्ही न्यूटन्स इक्वेशन यूज करा किंवा एनर्जी थेरम यूज करा, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी.
दोन्हीही केसमध्ये तुम्हाला माहीत पडेल की वेलॉसिटी डज नॉट डिपेंड ऑन मास. कशासाठी? फ्री फॉलिंग ऑब्जेक्टसाठी. अशी आशा करतो तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट एकदम क्लिअरली समजले असणार. जर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि होईल तेवढ्या लोकांपर्यंत आपली गोष्ट शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन नेक्स्ट लेक्चर.